नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध। जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवत केली फोटोंची शेकोटी। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात मनसेही आक्रमक। मनसे कार्यकर्त्यांनी दिला आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा। ज्या ठिकाणी पोस्टर फाडले तिथे जाऊन माफी मागावी, अन्यथा सिन्नर आणि मुंब्रा येथील आव्हाडांच्या घराबाहेर आंदोलन करू, मनसेचा इशारा या प्रसंगी देण्यात आला। राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केली जात असताना नाशिकमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवत त्या फोटोंची शेकोटीही करण्यात आली। या प्रसंगी मनसे पदाधिकारी सत्यम खंडाळे यांनी आपला रोष व्यक्त केला। खरं तर जितेंद्र आव्हाड हे नाव घेणं या महाराष्ट्रात चुकीची गोष्ट आहे। आदरणीय राज साहेबांनी याला नागाचा फणा म्हटलेलं आहे आणि हा वारंवार आपल्या ह्या देशातल्या ह्या राज्यातल्या देवदेवांना हा माणूस हा कधी पण त्याच्या फण्यातून विष काढून या नेत्यांना बदनाम करायचं आणि अपमानित करायचं काम हा वारंवार करतोय। कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमची मागणी आहे, ह्यांनी जिथं जाऊन त्यांनी ह्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे पोस्टर फाडले तिथं जाऊन त्यांनी नाक रगडून माफी मागावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्हाला सर्वांना त्यांना एक विनंती आहे। नाहीतर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन हे आंदोलन करू, हे आम्ही तुम्हाला 100% ग्वाही देऊन सांगतो। नाशिककर सिन्नरला जातील, मुंब्र्यात जातील आणि त्यांच्या घराजवळ जाऊन हे आंदोलन करतील। जितेंद्र आव्हाड यांनी ज्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर यांचे फोटो फाडले त्या ठिकाणी जाऊन नाक रगडून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या घराबाहेर मनसे आंदोलन करतील असा इशारा यावेळी मनसेकडून देण्यात आला। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।